गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञानाचे जग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील शेवटचा जो भाग आहे तो आहे लँड म्हणजे जमीन. आता जमीन सुद्धा हा एक नैसर्गिक स्रोत आहे. दॅट इज ऑल्सो अ नॅचरल रिसोर्स. जसं हवा पाणी आहे त्याच पद्धतीने जमीन सुद्धा हा एक नैसर्गिक स्रोत आहे. तो मानवाने तयार केलेला घटक नाही आणि त्यामुळे जमिनीविषयी माहिती शिकताना आपल्याला जमीन कशा पद्धतीने तयार झालेली आहे, जमिनीखाली माती जी असते, मातीचे थर, त्यानंतर या जमिनीचे सजीव सृष्टीशी असणारे संबंध याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येईल. मित्रांनो, जर तुम्ही अवतीभोवती जर बघितले, कधी आपण घराच्या बाहेर गेलो आणि बाहेर जर थोडंसं एक नजर फिरवली, कुठे कधी गार्डनवर बगीच्यामध्ये खेळताना जर बघितले तर तुम्हाला हिरवळ संपूर्ण सृष्टी, वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी तुम्हाला या ठिकाणी जमिनीवर चालताना दिसतील. एकंदरीत एक लक्षात येईल की आपली जी घरं सुद्धा आहेत हे जमिनीवर आपण बांधलेली आहोत. तात्पर्य असा की ही जी जमीन आहे या जमिनीचं कधी तुम्ही जर बघितलं असाल तर काही ठिकाणी जमीन सपाट आहे, कधी काही ठिकाणी डोंगरदऱ्या आहेत. म्हणजे या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर जमीन जी आहे, आपण जे शिकलेले आहात की 71% भाग जर पाण्याने व्यापलेला आहे तर 29% भाग जमीन आहे. तर जमीन काही ठिकाणी तुम्हाला सपाट दिसेल, काही ठिकाणी चढउतार दिसेल, कधी डोंगरदऱ्या दिसतील. म्हणजे ओव्हरऑल जर एकंदरीत ऑब्झर्वेशन केलं तर जमिनीचा भूभाग हा सर्वत्र सारखा दिसणार नाही तुम्हाला. आणि त्यामुळे मग हे जमीन कशाने बनलेली आहे, तर जमिनीवर तुम्हाला वर एक मातीचा वेगळा एक मऊ थर दिसेल, तर काही ठिकाणी दगड दिसतील, कधी काही ठिकाणी जमीन पूर्णपणे बंजर किंवा अतिशय मुरुम ज्याला म्हणतो आपण, लाल जमीन तुम्हाला काही ठिकाणी अशी एकदम सरळ प्लेन, ज्याच्यावर फारसं झाडं झुडपं किंवा गवत उगवलेलं दिसणार नाही, अशा पद्धतीने कधी कधी प्लेन जमीन दिसेल, काही ठिकाणी रेगिस्तान तुम्हाला दिसेल. ओव्हरऑल मग हे जे जमीन आहे, जमिनीचा थर कसा तयार होतो याविषयी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी निरीक्षण जर केले असाल, कधी कुठे घराचं काम सुरू असताना किंवा कुठे विहीर खोदताना, तर आपल्या लक्षात येते की जमिनीमध्ये ज्या वेळेला खड्डा खोदल्या जाते तर त्यावेळेला जमिनीला ज्या पद्धतीने आपण खोदतो तर विशिष्ट अंतरावर जमिनीचे थर त्या ठिकाणी क्लिअर आपल्याला दिसतात. एक लक्षात घ्या, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, प्रसंग जर आला त्या ठिकाणी तर ज्या वेळेला जमिनीचा भाग आपण आतमध्ये खोदतो त्यावेळेला विशिष्ट अंतरावर जमिनीचे वेगवेगळे लेयर, यू विल फाइंड डिफरंट लेयर व्हेन यू डिग द लँड. जेव्हा आपण जमीन खोदतो त्यावेळेला विशिष्ट अंतरावर जमिनीचे लेयर तयार झालेले आपल्याला दिसतात. मग या लेयर विषयी आपल्याला माहिती शिकायचं. हे लेयर कशा पद्धतीने तयार झालेले आहे, इथे एक आपल्याला चित्र दिसते आहे, या ठिकाणी मी चित्र काढलेलं आहे. यावरून लक्षात येईल की जर जमिनीची रचना जर बघितली आपण, सो इट्स पर्टिक्युलरली मेनली यू विल फाइंड हियर देयर आर मेनली 1 2 3 4 5 पॉइंट्स आर गिवन हियर. जर तुम्ही या ठिकाणी विभागणी जर केली तर साधारणपणे हा जो वरचा भाग दिसतो आहे, एकंदरीत एकदम वरचा भाग, जमिनीच्या अगदी वरचा भाग म्हणजे पृष्ठभाग जमिनीचा, जिथे पूर्ण पाला पाचोळा, वन्यजीवांचे अवशेष जे असतात, किडे मकोडे ज्या वेळेला मृत होतात, मरतात, तर त्यावेळेला मायक्रोब्स निसर्गामध्ये काय करतात की या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन घडवून आणतात, विघटन करतात. वनस्पती किंवा प्राणी जर मेलेला आपण जमिनीवर टाकून दिलं, त्याला गाळले तुम्ही, तर काही दिवसानंतर त्याच्या शरीराचे संपूर्ण विघटन झालेले असते. त्यामध्ये जे घटक आहेत ते पूर्णपणे मातीत मिसळलेले असतात आणि जे काही घटक वायुरूपाने असतील ते वातावरणात मिसळलेले असतात. तात्पर्य असा की जो वरचा लेयर आहे ज्याला आपण म्हटलेला आहे ह्युमस, सो इट इज व्हेरी फर्टाईल. हे लक्षात घ्या, जमिनीचा सर्वात वरचा जर तुम्ही बघितले तर त्याला आपण ह्युमस म्हणतो. सो actually it is made up of a decomposition of remains of plants and
एनिमल्स. म्हणजे ह्युमस ही जी काळी मृदा आपण ज्याला म्हणतो, अतिशय काळी आणि कसदार माती जी असते, जमिनीचा जो वरचा थर असतो, अतिशय सुपीक थर असतो. तर हा जो थर तयार झालेला असतो साधारणपणे घनदाट जंगलामध्ये, जिथे पाला पाचोळा किडे काही प्राणी नॅचरली ज्या वेळेला डेथ होतात, ते सळतात कुजतात, तर वर जो जमिनीच्या वर असा एक अतिशय मऊ मातीचा थर तयार होतो, त्याला मृदा म्हटलेला आहे, त्याला ह्युमस म्हटलेला आहे. लक्षात घ्या. सो दॅट इज व्हेरी फर्टाईल लेअर. हे साधारणपणे डेन्स फार आहे, जिथे घनदाट जंगल आहे, प्रचंड प्रमाणामध्ये वनस्पतीचा पाला पाचोळा वगैरे त्या ठिकाणी जमिनीवर पडलेला आहे, किडे मकोळे इतर प्राणी ज्या वेळेला डेथ होतात, अशा ठिकाणी मायक्रोब्स काय करतात, जे सूक्ष्मजीव आहेत मातीमध्ये अस्तित्वामध्ये, ते सूक्ष्मजीव या डेथ प्राण्यांचे मीन्स डिकम्पोज द डेड बॉडी ऑफ प्लांट इन एनिमल अँड देन इट्स टर्न इनटू अ व्हेरी सॉफ्ट सॉइल. अतिशय मऊ अशा मातीचे मध्ये त्याचे रूपांतर होते, त्याला आपण म्हणतो ह्युमस. आणि या ह्युमसमध्ये, या मातीमध्ये अतिशय वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जे न्यूट्रियंट्स आहेत, पोषक द्रव्य आहेत, हे मोठ्या प्रमाणावर या मातीमध्ये असतात. आणि म्हणून जी मातीचा जो दर्जा ठरवला जातो, जो फर्टाईल किंवा नॉन फर्टाईल, सुपीक नापीक वगैरे जमीन, तर सुपीक जमिनीमध्ये खास करून जी ब्लॅक सॉइल आपण म्हणतो, त्या मातीमध्ये ह्युमसचं प्रमाण जर अधिक असेल तर ती काळी कसदार किंवा सुपीक माती समजल्या जाते. अतिशय पोषक वनस्पतींच्या वाढीसाठी ही माती असते. सो दॅट इज अ टॉप लेअर. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. टॉप लेअर ह्युमस. इट इज मेड अप ऑफ डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ द प्लांट अँड एनिमल. हे डिकम्पोजिशनमुळे मायक्रोब्स जे वनस्पती आणि प्राणी मेल्यानंतर त्यांचं सळवून तयार केलेली जी मृदा असते, त्याला म्हटलेलं आहे ह्युमस. ओके. देन सेकंड वन दॅट इज ए सॉइल. या ठिकाणी प्लांट जी रचना जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की हा जमिनीच्या वरचा भाग आहे, जमिनीच्या खालचा भाग आहे. रूट्स ग्रो इनटू द सॉइल. तर या ठिकाणी ह्युमसच्या खाली जो आवरण आहे, खास करून म्हणजे वरचा जर मातीचा थर बघितला, त्याच्या खाली जी मेन सॉइल असते, ते सॉइल साधारणपणे सँड, सॉइल, स्मॉल पर्टिक्युलरली स्टोन्स, वर्म्स अँड इन्सेक्ट पासून बनलेला जो मातीचा थर आहे, त्याला म्हटलेला आहे सॉइल. म्हणजे below the humus there is a layer of soil which is actually made up of sand, soil, small rocks, or we can say small stones, and then worms and insect. म्हणजे हा जो मेन थर आहे, ह्युमसचा खाली असणारा जो मातीचा जो थर आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे किडे, जीवजंतू, त्यामध्ये छोटे दगड असतात, माती असते आणि वाळू सुद्धा असते. म्हणजे एकंदरीत सर्व घटकांचं मिश्रण असणारा जो मातीचा जो थर आहे ह्युमसच्या खाली, त्या थराला म्हटलेला आहे सॉइल, माती. लक्षात घ्या. आणि हाच थर लक्षात घ्यायचा, हा जो थर आहे पिकांच्या दृष्टीने, सजीव सृष्टीच्या दृष्टीने, जमिनीच्या वरील हा जो थर आहे, हाच संपूर्ण सृष्टीला सर्वाइव्ह करतो. लक्षात घ्या. हा जर थर नसता तर वनस्पती, प्राणी, किडे मकोडे यांचे अस्तित्व हे अतिशय धोक्यात आलं असतं. हा अतिशय महत्वाचा थर आहे. शेतकरी बांधव जे पीक घेतो आपण, हे साधारण या स्तरांमध्ये खास करून पिकांची वाढ होत असते, आणि म्हणून हा महत्वाचा घटक आहे. लक्षात घ्यायचा. कशाने बनलेला आहे? सो इट इज ऍक्च्युअली मेड अप ऑफ सँड, सॉइल, स्मॉल स्टोन्स, वर्म्स अँड इन्सेक्ट. यामध्ये सर्व छोटे जे घटक असतील, दगड आहे, माती आहे, वाळू आहे, काही छोटे जीव असतील, सूक्ष्मजीव असतील, अशा पद्धतीने हे संपूर्ण जीव ज्या वेळेला एक्झिव होतात मातीमध्ये, कुजतात, सडतात, त्यापासून जी माती तयार होते त्याला नाव दिलं आहे सॉइल. सो दॅट इज फर्स्ट लेअर बिलो द ह्युमस. अँड इफ यू गो टू अगेन बिलो द सॉइल लेवल, या सॉइलच्या खाली जर आपण तिसरी लेअर बघितली, सो दॅट इज इमॅच्युअर सॉइल. आता ही जी इमॅच्युअर सॉइल आहे, ही इमॅच्युअर सॉइल कशी तयार झालेली आहे? तर या सॉइल मध्ये, या मातीमध्ये काही प्रमाणामध्ये सॉइल लेअर आहे, म्हणजे मातीचं थर आहे, आणि काही प्रमाणामध्ये बेड रॉक्स तयार आहे. म्हणजे काही दगड जे आहेत, दगड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला या मातीमध्ये
आढळतील. सो दिस इज इमॅच्युअर, म्हणजे हे पूर्णपणे मातीत रूपांतर झालेली नाही. लक्षात घ्या या ठिकाणी जसं जसं आपण वर येत आहोत, लक्षात घ्या इमॅच्युअर साईल आहे, वरचा लेअर साईल आहे, सर्वात वरचा सुपीक मध्ये ह्युमस. आणि जसे जसे आपण खाली जात आहोत एक लक्षात येईल इथे स्मॉल स्टोन्स आहेत, त्याच्या खाली नंतर जर गेले थोडेसे मोठे दगड लागते. आणि सर्वात खाली या ठिकाणी जर आपण जसे जसे जमिनीच्या खाली जातो तसं तसं त्यामध्ये मातीचे प्रमाण कमी आणि दगडांचे प्रमाण वाढताना दिसते. एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. सो दॅट्स वाय इमॅच्युअर साईल इज कंपोज्ड ऑफ actual soil and pieces of bedrocks. यामध्ये बेडरॉक म्हणजे दगडांचे मोठे तुकडे तुम्हाला या ठिकाणी काही प्रमाणामध्ये दिसते. and then layer of soil and small rocks. मग या इमॅच्युअर साईलच्या खाली जो या ठिकाणी आपल्याला थर दिसतो त्याला आपण म्हणतो की लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स. मग याच्या खाली जर आपण गेलो तर माती सोबत काही प्रमाणामध्ये तुम्हाला दगड जास्तीत जास्त दिसतील. म्हणजे साईल डिक्रीजेस अँड रॉक इन्क्रीजेस. जमिनीच्या भूगर्भामध्ये जसे जसे आपण खाली जाऊ तर मातीचे प्रमाण कमी होते आणि दगडांचे प्रमाण वाढत जाते. आणि म्हणून याच्या खाली सर्वात जो स्तर दिसतो आहे बेडरॉक. साधारण तुम्हाला माहित असेल कधी विहीर खोदताना वगैरे किंवा कधी कधी आपण बोर मारताना दगड लागला हा शब्द ऐकता तुम्ही. विहीर खोदताना आपण 30-40 फूट खोलवर गेल्यानंतर कधी कधी दगड लागला तर जर आपण मॅन्युअली लेबर लावून जर विहीर खोदत असलो तर ते दगड काढणे कठीण जाते, मग तो काम थांबवून दिला जातो. तर दगडाचा थर साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की 30-40 फूट अंतरावर आपल्याला दगडाचा जो थर आहे जमिनीमध्ये काही ठिकाणी अधिक काही असू शकतो, काही ठिकाणी तुम्हाला अधिक खोलवरही जाता येईल. तर हा दगडांचा थर साधारणपणे दिसतो. म्हणजे एकंदरीत जर रचना जर बघितली जमिनीची, मातीचा थर जर आपण बघितला तर मातीचा जो थर आहे अगदी टॉप लेअरवर आपल्याला ह्युमस अतिशय जी फर्टाईल आहे, सुपीक जमीन आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी अतिशय पोषक भाग आहे, तो जमिनीचा सर्वात वरचा म्हणजे ह्युमस. अँड कम्प्लिटली इट इज मेड अप ऑफ ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज ऑफ व्हॉट वी कॅन से द प्लांट्स अँड एनिमल. वनस्पती आणि प्राण्यांचे जे मृत डेड बॉडीज आहेत त्यावेळेला त्यांचं विघटन झाल्यानंतर जी मातीत तयार होते त्याला आपण ह्युमस म्हटलं. ह्युमसच्या खाली साईल आहे आणि ही जी साईल आहे खास करून याच्यामध्ये सर्वच घटक तुम्हाला समाविष्ट दिसतील. त्याच्यामध्ये वाळू आहे, माती आहे, छोटे दगड आहेत, किडे आहेत, इतर आणखी काही जीवजंतू असतात. हे सर्वांचं मिश्रण म्हणजे माती. आणि त्याच्यानंतर इमॅच्युअर, त्याच्यानंतर मग आपल्याला लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स आणि त्याच्यानंतर बेड रॉक्स. So these are the mainly you will find there are main 4 layers. At the top there is a humus. So one thing you remember, जमिनीचा थरांचा जेव्हा आपण अभ्यास केला तर एक लक्षात आलेला आहे की जसं जसं आपण जमिनीच्या खाली जातो तसं तसं मातीचे प्रमाण कमी होते आणि दगडांचे प्रमाण हे आपल्याला वाढलेले दिसते. सो दॅट्स इम्पॉर्टंट पॉइंट. मग या सृष्टीसाठी सर्वात महत्वाचा जर थर कोणता महत्वाचा असेल तर एक लक्षात घ्यायचा हा जो वरचा लेअर आहे ह्युमस आणि साईल. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द प्लांट्स अँड एनिमल. सजीव सृष्टीसाठी ही जी वरची लेअर आहे अत्यंत महत्वाची आहे, कारण वनस्पतींची वाढ, सजीव सृष्टीचं किंवा सजीवांचे अनेक कृमी, कीटक, जीव जंतूंचं अस्तित्व किंवा वास्तव्य या ठिकाणी या भागामध्ये असतो, मायक्रोब्स. आणि म्हणून या जमिनीची रचना जेव्हा आपण बघतो लेयर्स ऑफ लँड तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल हे संपूर्ण निसर्ग निर्मित आहे. हळूहळू हळूहळू मातीचा थर वाढत गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे की खाली दगड आहे, त्याच्यानंतर या दगडांचे रूपांतर छोट्या दगडात आणि नंतर मातीच झालेला आहे. आणि नंतर ही माती वर आल्यानंतर यामध्ये अनेक जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, हे वेगवेगळ्या वनस्पती प्राण्यांचं विघटन झाल्यानंतर त्या मातीसोबत मिसळल्यानंतर हे ह्युमस तयार झालेलं दिसते. आणि म्हणून माती तयार होण्याची प्रोसेस जी आहे मीन्स टू फॉर्म द थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉइल. जर या निसर्गामध्ये 1 सेंटीमीटर साधारण लक्षात घ्यायचं इथे तुम्हाला मातीचा स्तर साधारणपणे तुम्ही 2.5 सेंटीमीटर जाडीचा सुपीक मातीचा थर तयार होण्यासाठी साधारणपणे 2.5 सेंटीमीटर लक्षात घ्या. 2.5 सेंटीमीटर मातीचा थर म्हणजे किती होणार तर 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर तयार होण्यासाठी
निसर्गामध्ये साधारण किती वर्ष लागतात? हाऊ मच इयर टेक? 1000 इयर, 1000 वर्ष लागतात. या पृथ्वीवर जो सुपीक थर मातीचा आहे तो साधारण 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी निसर्गाला 1000 वर्ष लागतात. तुम्ही कल्पना करा. म्हणजे जमिनीचा जो वरचा थर आहे तो थर 1-2 दिवसात, वर्षामध्ये तयार झाला नाही, हजारो वर्ष लागतात. यावरून लक्षात येईल की ही अतिशय संत गतीने चालणारी प्रोसेस आहे. सो दॅर इज अ वन क्वेश्चन अगेन, आय थिंक इन युअर माइंड विल बी राईज. तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न निश्चितच तयार होईल की मग माती तयार कशी होते, कशापासून तयार होते? तर या प्रोसेसमध्ये एक लक्षात आलेलं आहे तुम्हाला की या ठिकाणी जसं जसं आपण खाली गेलं तसं तसं या ठिकाणी माती कमी आणि दगड जास्त जाणवत आहे. याचा अर्थ मातीची निर्मिती ही कशापासून झालेली आहे? दगडापासून झालेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे भूगर्भामध्ये जे काही दगड असतील, वर दगड असतील, या दगडांची झीज, हवा, पाणी, वारा, ऊन या सर्व गोष्टींचा परिणाम दगडांवर होतो. त्याच्यानंतर दगड फुटतात, त्या दगडांचे छोट्या दगडात रूपांतर होतात, छोट्या दगडांचे परत वेगवेगळ्या कणांमध्ये रूपांतर होतात. ऊन, वारा, थंडी, पाऊस या सर्व घटकांमुळे त्याचे रूपांतर शेवटी एका कणामध्ये होते आणि तो कण म्हणजे मातीच्या रूपाने मग या थरामध्ये येत असतो. तर इट्स टेक ए लॉंग पिरियड. इट्स नॉट मीन्स कम्प्लीट विदिन अ शॉर्ट पिरियड. माती तयार होण्यासाठी इथे सांगितलेलं आहे ना की 2.5 सेंटीमीटर जाळीचा मातीचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. याचा अर्थ हे जे मातीचे थर आपल्याला इथे दिसतात ही माती सहज तयार झालेली नाही. सो इट्स टेक अ लॉंग टाइम. बराच कालावधी या ठिकाणी घेतला जातो आणि मग याच्यामधनं मातीचा थर तयार होतो. आणि म्हणून साधारणपणे माती कशी तयार होते तर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की माती ही नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेलं घटक आहे. म्हणजे जे काही दगडांचे थर असतील किंवा दगड असतील भूगर्भामध्ये बाहेर, त्या ठिकाणी त्या दगडांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यामुळे विखंडन होते, फुटतात, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होतात आणि मग ते छोटे छोटे तुकड्यांचे रूपांतर परत कणामध्ये होते आणि अशा पद्धतीने मग मातीमध्ये त्याचे रूपांतर होत असते. सो इट्स व्हेरी 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 लॉंग प्रोसेस. हे अतिशय लांब अंतर, खूप कालावधी घेणारी प्रोसेस आहे. आणि म्हणून या सुपीक मातीला आपल्याला जगवणे, या सुपीक मातीचं प्रिझर्वेशन करणे, या सुपीक मातीचा थराचं संरक्षण करणे गरजेचं आहे. जर हा सुपीक मातीचा थर जर निघून गेला तर एक लक्षात घ्या काय होईल? संपूर्ण जमीन बंजर होऊन जाईल. त्या जमिनीवर कुठलेही पीक घेता येणार नाही, त्या जमिनीवर कुठलेही जीवजंतूचं अस्तित्व राहणार नाही. पर्यायाने संपूर्ण सृष्टीचा जो चक्र आहे, संपूर्ण सृष्टी अस्तित्व धोक्यात येईल. आणि म्हणून या जमिनीचा जो वरचा थर आहे हा अतिशय सुपीक थर आहे, याला तुम्हाला प्रिझर्व करणे गरजेचं आहे. सॉइल इरोजन ज्याला म्हणतो आपण. जर सुपीक थर निघून जाणे त्याला आपण जमिनीची झीज होणे म्हणतो आपण. मग सुपीक थर का निघून जातो? कारण या जमिनीवर झाकणारा जो कवच आहे, याच्यावर वाढणारे वनस्पती आहेत, वेगवेगळे गवत आहे, हे जर तुम्ही नष्ट करून टाकले तर सरळ पाऊस जर आला तर पावसामुळे त्या ठिकाणी या मातीला घट्ट धरून ठेवण्यासाठी याच्यावर कुठले जर घटक नसतील, गवत नसेल, झाडं नसतील तर या मातीचा थर प्रोटेक्ट होणार नाही. तो सुपीक थर पाण्यासोबत वाहून चालला जातो आणि शेवटी सुपीक थर जर निघून गेला तर वरचा जो सुपीक थर निघून गेल्यानंतर जी जमीन आहे ती एकंदरीत वनस्पती किंवा प्राण्यांच्या दृष्टीने किंवा वनस्पती वाढीसाठी मग फारशी पोषक राहत नाही. आणि म्हणून अलीकडे मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहित आहे की जंगल कटाई वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी, वेगवेगळ्या मायनिंगसाठी, अलीकडे जे इंडस्ट्रीयल जी डेव्हलपमेंट आहे, वेगवेगळे उद्योग, रस्ते, डॅम मोठ्या प्रमाणावर जे बांधण्यात येत आहेत. अनेक जंगलांमधील मोठ्या हजारो हेक्टर जमिनी आपण जर बघितले तर
अशा मोठ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सर्रासपणे तोडल्या जातात. त्याच्यामधलं संपूर्ण बायोडायव्हर्सिटी उद्ध्वस्त होते आणि त्या जमिनीवरचा जो वरचा थर सुद्धा जो सुपीक थर आहे तो सुद्धा निघून जातो. याला कारणीभूत हा आहे की जमिनीचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर त्या जमिनीवर आपल्याला वनस्पती, गवत हे चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रीनरी ठेवून वाढवणे गरजेचं आहे, जेणेकरून ऊन, वारा, पाणी, पाऊस जरी आला तरी तो सुपीक थर त्याच्यामधनं निघायला नको. या दृष्टीने आपण काळजी घेणे गरजेचं आहे. आणि म्हणून एकंदरीत सजीव सृष्टीमध्ये माती हा जो आहे, लँड, जमीन जो आहे, जमीन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा नैसर्गिक स्रोत आहे आणि नैसर्गिक स्रोत असूनही हे तीनही घटक सजीवांसाठी कसे आवश्यक आहेत याविषयी आपण माहिती पाहिजे. हवा सजीवांसाठी अत्यंत गरजेचं आहे. सजीव सृष्टीचे अस्तित्व, एकंदरीत सजीवांचं अस्तित्व, सजीव सृष्टी आणि हवेचा संबंध आपण शिकलेले आहात. पाणी कशा पद्धतीने महत्वाचं आहे. पाण्याशिवाय, आपण पाण्याला जीवन म्हटलंय, वॉटर इज लाईफ. पाणी जर नसेल तर सजीव सृष्टी जिवंत राहू शकणार नाही. त्याच पद्धतीने जमीन सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जमिनीचा भूभाग, जमिनीचं सुपीकता आपल्याला टिकवायची असेल तर वी शुड प्रिव्हेंट द सॉइल इरोजन अँड दॅट्स वाय वी शुड प्लांट मोर ट्रीज ऑन द लँड. या पृथ्वीवर जास्तीत जास्त आपण झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून सॉइल इरोजन होणार नाही, जमिनीची धूप होणार नाही, जमीन सुपीक राहण्याच्या दृष्टीने आपल्याला या सर्व बाबी ज्या आहेत, या गोष्टी आहेत, या पाळणे गरजेच्या आहेत. तर एकंदरीत आपल्याला लक्षात आलं असेल की या सर्व याच्यामध्ये आपण जर बघितले तर एक लक्षात येईल आपल्याला की एकंदरीत या तीनही घटकांमध्ये महत्वाचा मुद्दा जर बघितला आपण तर एक तुम्हाला लक्षात येईल की हवेमधील आपण महत्वाचा घटक जो बघितला होता तो ऑक्सिजन. लक्षात घ्या, हवेमधला ऑक्सिजन महत्वाचा आहे, साधारण 21% उपलब्ध आहे. देन दुसरा पाणी, पृथ्वीवर पिण्यासाठी जो पाणी उपलब्ध आहे तो फक्त 0.3% अवेलेबल आहे. आणि तिसरा जमीन, जर आपण पृथ्वीवर एकूण जमीन जर बघितली तर केवळ या ठिकाणी 29% जमीन उपलब्ध आहे. लक्षात घ्या तीनही मुद्दे. कारण सजीव सृष्टीला तुम्हा आम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. मग हवेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यापैकी सर्व सजीवांना आवश्यक असणारा श्वसनासाठी जर वायू कोणता असेल तर ऑक्सिजन आहे, 21%. पाण्याचं, पिण्याचं पाण्याचं प्रमाण तर फक्त 0.3% आहे, ड्रिंकिंग वॉटर. आणि जमीन जी आहे अस्तित्वात ती फक्त 29% भाग जमिनीचा आहे. हे तीनही घटक जरी अल्प प्रमाणामध्ये असले तरी या सृष्टीला सुंदर बनवण्यासाठी, सृष्टीवरील सजीवांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि म्हणून याविषयीची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या घटकांमुळे हे घटक यांच्यावर परिणाम होतो, प्रदूषण म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती पुढे येणारच आहे. तर प्रदूषणामुळे सुद्धा या तीनही घटकांवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. त्याचा परिणाम शेवटी मानव जातीवर, या संपूर्ण पर्यावरणावर होतो आणि त्या दृष्टीने आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला माहित असणे गरजेचं आहे की 1875 मध्ये इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD नावाची जी संस्था तयार करण्यात आली 1875 मध्ये. लक्षात घ्यायचं, 1875 मध्ये भारत सरकारने IMD नावाची संस्था स्थापन केली. 1875 मध्ये भारतीय उपखंडाचा जो हवामानाचा अंदाज आहे, भारतीय उपखंड आणि हवामानाचा अंदाज अभ्यासण्याच्या दृष्टीने 1875 मध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट नावाची संस्था या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आली. आणि पर्टिक्युलरली याचा जो मुख्य उद्देश आहे हवामान विषयक अंदाज वर्तवणे, भारतीय उपखंडातील हवामानाचा अभ्यास करणे आणि त्या अनुषंगाने त्याचा अंदाज वर्तवणे, जेणेकरून येथील जनतेला किंवा जे काही नैसर्गिक घटना आहेत किंवा आपत्ती आहेत या दृष्टीने जागृत करण्याच्या दृष्टीने या संस्थेची निर्मिती झाली आहे. IMD, ज्याला आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो. आणि या माध्यमातून हवामान विषयक अंदाज किंवा अभ्यास केला जातो आणि त्याची माहिती एकंदरीत सर्व नागरिकांना देण्यात येते. याशिवाय तापमान वाढीचे रिझन, ग्लोबल वॉर्मिंग
त्यासारखे मुद्दे आहेत. प्रदूषण, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि सजीव सृष्टीमध्ये घडणारे जे बदल आहेत या अनुषंगाने सुद्धा याचा अभ्यास या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. तर आज आपण या ठिकाणी हा जो पाठ आहे तो थांबवूया. आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे की विच आर द सोर्सेस अँड द इम्पॉर्टन्स. सो लेट्स स्टॉप हिअर. तर या ठिकाणी आपण इथे थांबूया. ओके, थँक्यू.